फलटणचे राजे चक्रव्यूहात। विधानसभेतील पानिपतानंतर फलटणमधील रामराज्याचा अस्त। ठोस भूमिका न घेता 2 डगरीवर पाय ठेवणं रामराजेंना नडलं। नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहत आहात सातारा न्यूज। राजकारणामध्ये कधी काही घडेल हे सांगू शकत नाही। हे मागील लोकसभा आणि विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। असंच काहीसं घडलंय ते सातारा जिल्ह्यात। एकेकाळी सातारा जिल्ह्याचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरब्बी नेते रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या चक्रव्यूहात अडकल्याचे फलटण विधानसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे। एकेकाळी सातारा जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती पकड होती। यावेळी स्वर्गीय लक्ष्मणतात्या पाटील यांच्याबरोबर फलटणचे रामराजे जिल्ह्याच्या राजकारणात वचक ठेवून होते। मात्र केंद्रासह राज्यात भाजपचे वर्चस्व वाढत गेले, तसेच सातारा जिल्ह्यातही राष्ट्रवादीला उतरती कळा लागली। मात्र तरीही राष्ट्रवादी टिकवण्यासाठी रामराजेंनी नेतृत्व गुण टिकवून ठेवले होते। पुढे राष्ट्रवादी पक्षातच फूट पडली आणि सगळ्यांचीच गोची झाली। या गोचीतून रामराजेही सुटले नाहीत। एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे अजितदादा असे रस्ते असताना रामराजेंनी अजितदादांची साथ दिली। मात्र वडीलधाऱ्या मार्गदर्शक असलेल्या शरद पवारांची सोडलेली साथ रामराजेंना सलत होती। विधान परिषद सभापती पदाचा संपलेला कार्यकाळ, राष्ट्रवादीतील फुटीमुळे झालेली द्विधामनावस्था, अशातच विरोधी भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांचा वाढता प्रभाव आणि दबाव यामुळे रामराजेंनी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या धैर्यशील पाटलांना आतल्या हाताने मदत केली खरी, पण खरी वेळ होती ती विधानसभेची। कारण आधी स्वतः रामराजे आणि नंतर दीपक चव्हाणांच्या रूपाने एक हाती जपलेले रामराज्य टिकवणे हे खरे आव्हान होते। कारण लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी रणजितसिंह निंबाळकर तयारच होते, तर लोकसभेत घेतलेल्या भूमिकेमुळे कार्यकर्तेही बुचकुळ्यात पडले होते। त्यातच अजितदादांनी राष्ट्रवादीची पहिली उमेदवारी फलटणला देत दीपक चव्हाणांचे नाव घोषित केले। पण रामराजेंच्या मनात भलतेच चालले होते। रामराजेंनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत बंधू संजीवराजे आणि दीपक चव्हाणांसह कार्यकर्त्यांच्या फौजफाटा शरद पवारांच्या पक्षात पाठवत स्वतः मागच्या पावलावर राहण्याची भूमिका घेतली। त्यामुळे महायुतीच्या बंधनात अडकलेले रणजितसिंह निंबाळकर सचिन पाटलांच्या उमेदवारीसाठी आग्रही झाले। पण फलटणच्या जागेवर अजितदादांनी दावा सांगितला, त्यामुळे ही जागा भाजपला मिळणार नाही असे चित्र स्पष्ट झाल्यानंतर रणजितसिंहांनी रामराजेंना शह देण्यासाठी सचिन पाटलांना अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ हाती बांधण्याचा तह रणजितसिंहांनी स्वीकारला आणि फलटणमध्ये रामराजेंच्या विरोधात रान उठवले। त्यातच अजितदादांनीही फलटणमधील सभांमध्ये रामराजेंना थेट चॅलेंज देत सचिन पाटलांच्या रूपाने घड्याळाचा अधिकृत उमेदवार निवडून आणला आणि फलटणमधील गेल्या 30 वर्षापासून अबाधित असलेल्या रामराज्याचे पानिपत झाले। रामराज्याचे झालेले पानिपत हे रामराज्यांच्या राजकीय अस्तित्वाचे सुतोवाच तर नव्हतेच, अशा चर्चा आता सातारा जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत। मात्र रामराजेंनी घेतलेली 2 डगरीवरील भूमिका त्यांच्यासाठीच अडचणीची ठरली आहे। दोन्हीपैकी एका पवारांची ठोस निवडणूक त्यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहिले असते तर आज फलटण मधील चित्र वेगळे असते, असे काही जाणकार लोकांचे मत देखील आहे। रामराजेंनी स्वतः भोवतीच आखलेल्या चक्रव्यूहात ते अडकत गेले, अशा जोरदार चर्चांना उधाण देखील आले आहे। परंतु आता हीच पराभवाची मरगळ झटकून ठोस भूमिका घेत रामराजेंनी पुन्हा रामराज्य उभे करतात का, हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पाहायला मिळेलच। आमचा हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा। नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी। उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी। नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी, तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोटॉन आहे तर शक्य आहे। संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा। फोन 93। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।